नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो। मुंबई पोलीस भरती 2024 मेडिकलसाठी यादी जाहीर प्रसिद्ध झाली आहे व सोबत लागणारे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स हे सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा आणि जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जी जाहिरात मी दाखवणार आहे तुम्हाला, ही यादी जे दाखवणार आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये भेटणार। ते टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण लेट न करता याची जी ऑफिशियल यादी आहे ते मी तुम्हाला दाखवतोय। तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, हे ऑफिशियल यादी आहे प्रसिद्ध झालेली 21/2/2025 ला प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। इथे बघू शकता मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 इथे जे विषय आहे ते पोलीस शिपाई पदावर अस्थायी व निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबत इथे दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि इथे काय लिहिलेलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला आता वाचून दाखवतो। तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, यास्तव सोबतच्या यादीतील तक्ता अ मधील उमेदवारांनी वैद्यकीय चाचणीकरिता तसेच तक्ता ब मधील उमेदवारांनी नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी दिनांक 27/2/2025 रोजी सकाळी 9:30 वाजता पोलीस शल्यचिकित्सक नागपाडा पोलीस रुग्णालय भायखळा मुंबई येथे हजर राहावे। सदर तक्ता अ मधील उमेदवार वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरल्यानंतरच त्याच दिवशी नियुक्ती आदेश देण्यात येईल। त्यामुळे सदर उमेदवारांनी प्रशिक्षणास जाण्याच्या सर्व तयारीनिशी हजर राहावे। सदर उमेदवार जर नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी गैरहजर राहिले तर गैरहजर उमेदवारांस मुंबई पोलीस शिपाई पदावर नियुक्ती होण्याचे स्वारस्य नाही असे गृहीत धरून त्यांची अंतिम निवड यादीतून निवड कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल। तसेच त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्तीसाठी संधी देण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। त्यानंतर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, उमेदवारांना नियुक्तीपत्र स्वीकारण्याकरिता बोलविण्यात आले म्हणून नियुक्तीचा अधिकार प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये। भरती प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास इथे दिलेला आहे, कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास निवड रद्द करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकाऱ्यास आहेत, यांची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी। तसेच खाली नमूद केलेल्या सूचनांचे पालन करावे। यामध्ये तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो सोबत जायचं आहे, जेव्हा मेडिकल प्रोसेस होईल तेव्हा काही डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे आहे, ते इथे दिलेले आहे। जे आहे भरती ओळखपत्र, मैदानी चाचणी, लेखी परीक्षेचे, त्याचबरोबर इथे 4 पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड व पॅन कार्ड। त्यानंतर इथे दिलेला आहे दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन पोलीस प्रशिक्षणाच्या तयारीने न चुकता हजर राहावे। त्यानंतर 5वा पॉईंट दिलेला आहे आवेदन अर्जामध्ये नमूद केलेली मूळ कागदपत्रे, सामाजिक समांतर आरक्षण सिद्ध करण्यास सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, शैक्षणिक अर्हता, अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, MSCIT व इतर। त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही 5वा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो, शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, संगणक हाताळणी, नियुक्तीपूर्वीचे हमीपत्र, जन्मतारखेचे हमीपत्र, नमुना सोबत जोडला असून तो स्वाक्षरात सोबत भरून आणावेत, इथे दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतरचे हे तक्ता अ मध्ये जे आहेत, जे वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेले आहे, इथे बघू शकता इथे 21 मुलं पास झाले, 21 मुलं मुली। आणि त्यानंतर जे तक्ता ब मध्ये आहे तिथे 2, इथे बघू शकता कॅटेगरी वाईज दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। इथे बघू शकता स्पोर्ट्समॅन, एक्स सर्व्हिसमॅन, फिमेल, एक्स सर्व्हिसमॅन, जनरल, स्पोर्ट्समॅन इथे दिलेलं आहे सर्व। आय होप विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सगळं जानकारी दिलेली आहे। जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला प्रत्येक कमेंटचं उत्तर देणार।
तर अशाच अपडेटसाठी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.